मी जे सध्या बघते की रिलेशनशिप हे एकदम आयुष्यातला भयंकर मोठा त्यांच्यात 90% हे जे मेंटल इश्यूज असतात, इमोशनल इश्यूज असतात, तिथे नंबर 1 इज बिकॉज ऑफ रिलेशनशिप्स. कारण कंडिशनिंगच बॉलिवूड पिक्चर्स आणि सगळ्याच ह्याच्यामुळे इतकं कंडिशनिंग झालं आहे. तू आजकालची गाणी जरी ऐकलीस तरीसुद्धा तुला कळेल इतकं कंडिशनिंग झालं आहे की सोलमेट म्हणजे काय नाही काय, माझा पार्टनर म्हणजे केवढी इम्पॉर्टंट गोष्ट आहे माझ्या आयुष्यातली. इट्स नॉट. सोलमेट इज अ मिथ. इट्स अ कम्प्लीट मिथ. सोलमेट असा मिळत नाही रेडीमेड. इट टेक्स इयर्स टू बिकम अ सोलमेट. इट टेक्स इयर्स अँड दॅट्स अ प्रोसिजर. प्लीज ह्या कंडिशनिंगमधनं बाहेर या. प्लीज स्वतःला फसवण्यापासून बाहेर या. रिलेशनशिप इज जस्ट अ पार्ट ऑफ युअर लाईफ. मे बी 20%, 30%, 40%. यू नीड टू डिसाईड दॅट. आणि त्याला तेवढंच महत्त्व द्या. तेवढंच महत्त्व द्यायचं आहे. तेच तर सांगतेय मी. पण आपलं कंडिशनिंग असं आहे की हे जे नातं आहे ते म्हणजे आपण झोकून द्यायचं त्याला. अरे पण त्यावेळेला तसे म्हणजे त्यावेळेचे कंडिशन्सच वेगळ्या होत्या ना. टेक्नॉलॉजी पण तेवढी प्रगत नव्हती. बरोबर. आजकाल इतके डिस्ट्रॅक्शन्स आलेत. आजकाल इतका टेक्नॉलॉजीचा वावर आला आहे नात्यामध्ये. सो नात्याला तेवढंच महत्त्व द्या जेवढं ते आत्ता मागताय. हळूहळू ग्रो करा. यू नेवर नो. आफ्टर 10 years यू विल गिव्ह मे बी 70% ऑफ युअर लाईफमधला पार्ट तुम्ही रिलेशनशिपला द्याल, कारण का तो तेवढा वर्थ असेल. तुला लिव्ह इनबद्दल काय वाटतं, काय म्हणायचं आहे? म्हणायचं काही नाही. इट्स अ चॉईस. इट्स अ ग्रेट चॉईस. प्लीज लिव्ह. इट्स युअर लाईफ. यू हॅव टू डिझाईन. तुम्हाला माहिती आहे की लग्न करून बंधन वगैरे वाटतंय. नका करू लग्न. नो बडी इज फोर्सिंग यू. सोसायटल पेरेंटल प्रेशर. प्लीज कीप युअर सेल्फ अवे फ्रॉम इट. तुम्ही सक्षम आहात ना दोघं जण, विषय संपला. नाही, माझा व्ह्यू पॉईंट ह्याच्यामध्ये असा आहे की तुम्ही संध्याकाळी भेटता, कॉफी पिता, चांगलं बोलता, फिरता, पण जेव्हा तुम्ही एखाद्याबरोबर 24 तास राहता, त्याच्याबरोबर वेळ घालवता सकाळपासून रात्रीपर्यंत, तेव्हा त्यांच्या छोट्या छोट्या सवयीसुद्धा इरिटेट करायला लागतात. छोटंसं बोलणं, आणि तेव्हा त्या माणसाची खरी ओळख पडते. किंवा ट्रॅव्हलला गेलं तर मग मला स्वतःला म्हणजे असं वाटतं की लग्न करण्यापूर्वी लिव्ह इन करणं फार जरूर आहे. तर तो माणूस नीट कळतो तरी आपल्याला. आपण तपासून बघू शकतो. अगदी खरं आहे. करा मग. पण ते करताना फक्त तुम्ही अलर्ट ह्या गोष्टीचं राहायचं आहे की ह्याचा त्रास मी नाही स्वतःला करून घेणार. पण ते शक्य आहे का? म्हणजे हे म्हणणं सगळं सोपं आहे. नाही, त्रास नाही करून घेणार म्हणजे फिलॉसॉफी नाही सांगत आहे. म्हणजे मी माझं आयुष्य उद्ध्वस्त नाही करणार त्यासाठी. मी ब्रेकअपमधनं जाईन, मी दुःखी होईन, मी 4 महिने रडेन, पण मी त्याच्यातनं बाहेर होण्याची सुद्धा तेवढीच काळजी घेईन. मी आतपर्यंत अगदी काळजापर्यंत हे नाही लावून घेणार. तेवढीच मी आत्ता अलर्ट राहीन. तुम्ही स्मार्ट आहात ना मिलेनियल्स. मिलेनियल्स आर स्मार्ट, राईट? सो मला ऑडियन्सला हे सांगायचं आहे, जे मिलेनियल्स आपल्याला ऐकत असतील आत्ता, की यू आर स्मार्ट इनफ, यू नो, यू आर बोल्ड इनफ, आय वुड से, राईट? You live in your comfort zone. You know exactly what you want and you gain it, right? Your technology, काय म्हणा, ॲडॅप्टेबल पीपल. तुम्हाला खूप आवडते टेक्नॉलॉजी, सगळं खूप छान आहे. मग हाच स्मार्टनेस फक्त प्रोफेशनली यूज करता आणि पर्सनल लेवलला कसं डम राहता. यू आर द डम्बेस्ट जनरेशन. डू यू नो दॅट? इन टर्म्स ऑफ दिस, बिकॉज दे डोंट नो हाऊ टू यूज दॅट स्मार्टनेस इन देअर पर्सनल रिलेशनशिप. मूर्खासारखे वागतायत की नाही, कारण ते डीलच नाही करता येते. आता ही माझी तळमळ आहे त्यांच्याबद्दलची. सो प्लीज डोंट गेट ऑफेंडेड बाय इट, जे कोणी ऐकत असतील ते. पण खरंच ही तळमळ आहे. म्हणून इट हॅज बिकम द पर्पज ऑफ माय लाईफ, मंजिरी, टू हेल्प द मिलेनियल्स. आय हॅव टोल्ड माय हजबंड अँड डॉटर ऑल्सो की माझं जगणंच त्या मिलेनियल्स करता आहे, इतक्या लेवलला. पण तू एक फार मोठं असं एक विधान केलंस की सोलमेट वगैरे काय नसतं. पण ही जी मुलं आहेत ती अशी सोलमेट्स, आणि हल्ली ते सगळं इतकं आहे ना की सोलमेट्स असतात, मग ते भेटतात आणि मग हॅपीली एव्हर आफ्टर. यू कॅन प्रूव्ह मी रॉंग. ओपनली आय एम टेलिंग दॅम. एनीवन कॅन प्रूव्ह मी रॉंग. देर आर द रेअरेस्ट ऑफ द रेअर केसेस असू शकतात की ज्यांना मिळालं आणि ते ग्रो झालं आहे रिलेशनशिप. पण सोलमेट पहिल्याच स्टेजला बोलणं, असं कंडिशनिंगमध्ये राहणं, दॅट इज अ रिस्क. सोलमेट नसतो असं नाही म्हटलं.
असेल, पण इट्स अ प्रोसेस. म्हणजे एकमेकांना time. इट टेक्स टाइम, दे It takes ग्रो, time. दे Yes. दे अलाउ इच Yeah. अदर टू ग्रो अँड गेट एनरिच, असं तुला म्हणायचंय. येस. हे हे एक वेगळंच आहे. मगाशी बोलताना तू ते विचारत होतीस की डिटॉक्स कसं करायला हो, शिकवतेस हो. तू. जर टॉक्सिक रिलेशनशिप असेल तर टॉक्सिक रिलेशनशिप कुठच्या नात्यामध्ये टॉक्सिसिटी नसते. टॉक्सिसिटी एक काही मात्रामध्ये असू शकते की त्याने आज हात उचलला किंवा तिने आज हात उचलला, राईट. आणि आय वुड से नुसतंच अब्यूज नको आहे, कुठेतरी कन्फ्यूज राहणं, कुठेतरी सायलेंट ट्रीटमेंट देणं, हे पण टॉक्सिसिटीचाच भाग येतो, राईट. पण ह्याच्यावरती मार्ग काढण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे का? एनी वन ऑफ द पार्टनर्स, कोणीही एक चालेल, पण सुरुवात केली आहे का ते सॉल्व्ह करण्यासाठी? जर ते सॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्न केले आणि ते एफर्ट्स दे आर गोईंग इन व्हेन, काही उपयोग होत नाही आहे त्याचा, एक्सपर्टना भेटलात का तुम्ही? एक्सपर्टना भेटून सुद्धा तुम्हाला नाही होत आहे, कम आउट ऑफ अ रिलेशनशिप हेल्दीली. मी असं म्हणतच नाही ती ठेवा, पण जर तुम्ही लोकांना भेटताय, एक्सपर्ट्सना भेटताय, स्वतः तुम्ही काम करताय, रादर आय वुड से, सो त्यासाठी काम करायला तुम्हाला कुठेतरी अनकम्फर्ट झोनला जायला लागेल, तुम्हाला स्वतःवरही काम करायला लागेल. कारण आज मी जर त्याच्याबद्दल ड्राय आहे किंवा डाऊटफुल आहे सपोज, तर माझ्याकडेही ट्रस्ट इश्यू असू शकतो ना माझ्या पासचा. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करा.